कोणाचा इसर ए पाऊस देवा, पोटा नाही भाकर आम्हाला नाही कोणाचा आधार, झालो या निराधार. अरे कधी फुटणार तुला पाझर, कधी तू धोधो बरसणार, कधी तू धोधो बरसणार. कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरण यो भोग कशा पायी, हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळूनी उधळतो जीव माय बापा, पेटला खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. साडली गाडीत वाट घेतला वसा तुझा, तूच वाट नाकी बघा. खेळ मांडलाच उंबऱ्यात खेळ मांडला. आबा आबा ऐक की आबा. बोल पोरा, काय म्हणतोस? आबा माझा वाढदिवसाला 2 दिवस, तर मला गोष्ट पाहिजे. तू म्हटलेला देणार म्हणून. आबा मला बी पाहिजे. ए चिमणे, काय ग तुझं मध्ये मध्ये गवस मागा. बर बर, काय पाहिजे तुला? ते सांगेन नंतर मी, पण तुम्ही देणार ना? हा देईन बाबा. तुम्हासनी काय जात या होय म्हणाया. आलाय मोठा जहागीरदार, तिथं घरात खायला दाणं नाही आणि म्हणतंय गोष्ट दे तू वाढदिवसाला. घ्या रे पोरानं पटापटान झोपा बर. कशा पायताना नाही ते आज धावताय. उद्या उठून भलत संत काय मागितलं म्हणजे घरात काय हाल चालू या ठाव आहे ना. इथं 2 यायचं घ्यायला अन्नाचा घास भेटणं मुश्किल आहे. तो ना गेला विचार करूस, मी बघीन काहीतरी. झोपा आता. आपल्या वाडीतला गणप्या ना, तरी परवा झाडाला फाशी घेतली. तुला कळलं का रे? अरे गड्या, मला कालच कळलं या. लय मंगळ झालं गड्या. अरे तू काय कुठं होता एवढे दिवस? काय नाही, घे तू जरा बाहेर. चंदू एक विचारू का रे? अरे विचार की. जरा नड आली अरे. वाईस पैसा असतं तर. अरे पोराचं वाढदिवस आल्या, काहीतरी पाहिजे म्हणते यार ती. त्यात तुला वेगळं काय सांगायला का बघ. तुझी बी तीच तर आहे, आमची बी तीच तर आहे. या दुष्काळानं नको नको केलंय अगं. बोला. लेकरा बाळाची लय हाल चालली तिची. 2 वेळेस खायला सुद्धा भेटत नाही. पैसे मिळाले असते तर लय मदत झाली असते तिची. अरे सुकाळीच्या, तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे? चल निघ. अहो मला काय थोडं बघा काहीतरी. अहो बघा थोडं सर माग. पोटाची भरू नको, येईल दिवस तुझाही माणसाची गर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा, सर्ग झाल काळजी रे देवा, काळजी रे देवा, काळजी रे. माझा वाढदिवसाला 2 दिवस, तर मला गोष्ट पाहिजे. तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे? तू म्हटलं होतं देणार म्हणून. आबा मला बी पाहिजे. तुम्हासनी काय जात या होय म्हणाया. वाईस पैसा असतं तर. तुझी बी तीच तर आहे, आमची बी तीच तर आहे. तुम्ही देणार ना? हा देईन बाबा. आलाय मोठा या जहागीरदार, दुष्काळानं नको नको केलंय. तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं आबा मला बी पाहिजे. म्हटलं होतं देणार म्हणून.
ते कोण तुला आलाय बाद मोठा देणार आहे? तुझं आधीचं कर्ज फेड पहिलं तू म्हटलं होतं देणार बाद म्हणून देणार आलाय आहे? मोठा तुझं जहागीरदार. आधीचं मला कर्ज गोष्ट फेड पाहिजे पहिलं ना. आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला फाशी घेते तुला कळलं का रे आधार जन्म सारा झाला बेजार. माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती, पर तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलिवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला, आणि जेव्हा बोलिवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. आपल्या मुलाबाळांची, माझ्या म्हाताऱ्याची, तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही. अगं माझ्या मुख्या जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली, पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळत. पोराला सांग साध्यातला साधा शिपाई हो, पण शेतकरी नग. कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारानं वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किंवा टेबला खालनं पैक मिळवते, आणि आम्ही आमच्या कष्टाचं घामाचं पैको मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत. माझ्या पोरीला सांभाळ, तिला माझा एक गोड मुक्का दे, मला माफ कर, तुझा जग. आज माझा वाढदिवस आहे. तू म्हंटल होतं ना मी मागेल ते देणार म्हणून. मला पाहिजे नक्की ना. बघा आबा, किती बी काय बी झालं, कसली बी परिस्थिती असली तरी बी तू वंगाड मनात आणायची नाही. त्या सूर्याच्या बासारखं झाडाला टाक जीव द्यायचं नाही. मी तुला कधी बी काय मागणार नाही. हे चिमणी मी तुला काय मागणार नाही. आम्हासनी फक्त तू पाहिजे. तू आम्हाला सोडून नाही द्यायचं. तुला माझी शपथ आहे, आम्हाला सोडून नाही द्यायचं. काय बी करणार. मी तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार शेपूट हलवून हलवून मैस जमती, पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या आभाळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात, तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. आभाळ वाटते सावध राहिलं. दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललं. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघले. अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसनवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभा पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्याने शासनाने शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं, ही माफक अपेक्षा.